नमस्कार फ्रेंड्स, मी स्मृती देसाई तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते हाऊस पार्टी टुडे स्पेशल या चॅनलमध्ये। आणि आज आपण बनवणार आहोत कॅरमल ब्रेड पुडिंग। अगदी साधी सोपी रेसिपी आहे, झटपट तयार होते। जर तुम्हाला काही स्वीट खायची इच्छा होत असेल तर त्यासाठी ही अगदी परफेक्ट ट्रीट आहे। चला तर मग फार जास्त वेळ वाया न घालवता आपण लगेचच आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। तर हे कॅरमल ब्रेड पुडिंग बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण कॅरमल बनवून घेऊया। त्यासाठी मी इथे पॅन गरम होत ठेवलेला आहे। त्यामध्ये मी अर्धा कप एवढी ही साखर टाकते। आपण जी रेग्युलर चहासाठी वापरतो तीच साखर आहे। ही पूर्ण पॅनभर आपल्याला अशा पद्धतीने सारखीच पसरवून घ्यायची आहे व आता हिला काहीही न करता आपल्याला अशीच सोडायची आहे। ती हळूहळू गरम व्हायला लागली की साईडने ती वितळायला सुरुवात होईल व जशी साखर व्यवस्थित वितळायला सुरुवात झाली की मग आपण ह्याला चमच्याने व्यवस्थित असं ढवळून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता ह्याच्या साईड्सला ही वितळायला सुरुवात झालेली आहे। हलकासा असा तपकिरी रंग या साखरेला दिसायला लागला की मगच आपण यामध्ये चमचा घालणार आहोत। तुम्ही पाहू शकता आता इथे ही हलकीशी अशी ब्राऊन व्हायला लागली आहे। यावेळी ही आपल्याला चमच्याने व्यवस्थित ढवळून घ्यायची आहे जेणेकरून ही अगदी व्यवस्थित अशी वितळेल व आता हे जे साखरेचे दाणे आहेत हे अगदी व्यवस्थित असे ह्या कॅरमलमध्ये विरघळल्यानंतरच आपण हे कॅरमल काढून घेणार आहोत। यावेळी गॅस आपल्याला एकदम स्लो फ्लेमवरती ठेवायचे आहे। हे कॅरमल बनवताना शक्यतो नॉनस्टिकचा यूज करा जेणेकरून हे कॅरमल जे आहे ते पॅनला चिटकणार नाही व अगदी व्यवस्थित असं स्लो गॅसवरती आपण हे कॅरमल बनवून घेतोय जेणेकरून हे करपणार नाही तर ते कडवट लागेल। तर ते करपणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे। तर तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असं ढवळत मी पूर्ण साखर इथे वितळवून घेते। पूर्ण साखर वितळली की त्यानंतर हे कॅरमल जे आहे ते ज्या भांड्यामध्ये आपण पुडिंग बनवणार आहोत त्या भांड्यामध्ये ओतून घेणार आहोत व त्यानंतर ते सेट होण्यासाठी आपण तसंच बाजूला ठेवून द्यायचे। तर आता तुम्ही पाहू शकता इथे जे साखर होती ती अगदी व्यवस्थित वितळलेली आहे। आपलं कॅरमल रेडी आहे। तर मी गॅस बंद करते व या भांड्यामध्ये मी माझं पुडिंग सेट करणार आहे। तर या भांड्यामध्ये मी हे कॅरमल जे आहे ते ओतून घेते। आता हे भांडं आपण असंच बाजूला ठेवून देणार आहोत व तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया। तोपर्यंत हे कॅरमलसुद्धा या बोलमध्ये सेट होऊन जाईल। ते पहा अशा पद्धतीने आता हे भांडं मी बाजूला ठेवून देते। हे शक्यतो गरम असेल तर काळजी घ्या। आता आपल्याला ब्रेड तयार करायचं आहे। तर इथे साधारण ब्रेडच्या मी 6 स्लाईस घेतलेल्या आहेत व या स्लाईसच्या ज्या कडा आहेत त्या मी काढून घेते जेणेकरून जो ब्रेडचा फक्त जो व्हाईट भाग आहे तोच आपण इथे वापरणार आहोत। बऱ्याच वेळा पावभाजीचा काही बेत केला किंवा ब्रेडचा एखादा आयटम आपण बनवणार असतो तर अशा वेळी ब्रेड आपल्या घरात उरतो। अशा वेळी उरलेल्या ब्रेडपासून तुम्ही अशा पद्धतीने हे पुडिंग तयार करू शकता। जर पाव असेल तर पावाचा सुद्धा जो वरचा ब्राऊन भाग असतो तो काढून फक्त आतला व्हाईट भाग वापरून तुम्ही सेम पद्धतीने हे पुडिंग तयार करू शकता। तर पुडिंगसाठी पाव किंवा ब्रेड कोणतीही गोष्ट तुम्ही इथे वापरू शकता। आता या 6ही ब्रेडच्या मी कडा व्यवस्थित काढून घेतलेल्या आहेत। कडांचे सुद्धा ब्रेड क्रम्स बनवून आपण त्यापासून पॅटीस बनवू शकतो। तर हे पहा इथे या 6 स्लाईस कडा काढून माझ्या तयार झालेल्या आहेत। या कडासुद्धा मी आता प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवते। तसंच तुम्ही पाहू शकता या ज्या 6 स्लाईस आहे या आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायच्यात। तर मी याचे बारीक तुकडे करून घेते व तुकडे करून मी याला मिक्सरमध्ये घालून याची बारीक अशी पावडर करून घेणार आहे। अगदी फाईन असे क्रम्स आपण या मिक्सरमध्ये बनवून घेणार आहोत। त्यासाठी इथे अर्धा चमचा एवढा कॉर्नफ्लोअर मी घालणार आहे व याची बारीक अशी पावडर करून घेणार आहे। इथे आपल्याला कस्टर्ड मिल्क बनवायचं आहे। तर त्यासाठी मी हे आधी गरम करून घेतलेलं दूध आहे तर ह्यामध्ये 3/4 कप एवढं दूध मी घेते। याच वेळी मी यामध्ये अर्धा कप एवढी कस्टर्ड पावडर टाकणार आहे। तर ही व्हॅनिला कस्टर्ड पावडर आहे ती मी यात घालते व अगदी व्यवस्थित असं आपल्याला हे दूध मिक्स करून घ्यायचं आहे। इथे जर तुमच्याकडे कस्टर्ड पावडर नसेल तर तुम्ही इथे कॉर्नफ्लोअरचा वापर केला तरीही चालेल। आपण दुधात व्हॅनिला इसेन्स वापरणारच आहोत फ्लेवरसाठी। तर हे पहा अशा पद्धतीने दूध तयार झालं आहे। इथे मी पॅनसुद्धा गरम होत ठेवलेला आहे। आता या पॅनमध्ये मी 2.25 कप एवढं दूध वापरते। दूध तुम्ही गाईचं किंवा म्हशीचं जे पण दूध तुम्ही घरी रेग्युलर वापरत असाल त्या दुधाचा वापर तुम्ही इथे करू शकता। तर इथे 2.25 कप एवढं दूध मी घेतलेलं आहे व या दुधात आपल्याला साखर मिक्स करायची आहे व व्यवस्थित एक उकळी आणायची आहे। तर इथे 2.25 कप दुधासाठी मी 3/4 कप एवढी साखर वापरते व ही साखर आपल्याला या दुधात अगदी व्यवस्थित अशी वितळून घ्यायची आहे। तर चमच्याने मी ह्याला ढवळून व्यवस्थित अशी ही साखर विरघळवून घेते। तसंच ही साखर विरघळली की आपण लगेचच ह्यामध्ये 1 टीस्पून एवढं व्हॅनिला इसेन्स घालणार आहोत। तर एक्स्ट्रा फ्लेवरसाठी आपण इथे इसेन्स वापरतोय। तर हे पहा दुधाला छान उकळी आली आहे। आता मी यामध्ये हे 1 टीस्पून एवढं व्हॅनिला इसेन्स घातलेलं आहे व पुन्हा एकदा हे मी चमच्याने ढवळून घेते। तर इथे आता या दुधात आपल्याला आपण जे कस्टर्डचं दूध बनवून घेतलं होतं ते मिक्स करायचं आहे।
त्यापूर्वी मी माझं स्टीमर रेडी होण्यासाठी ठेवलेलं आहे. पाणी तिथे उकळते स्टीमरमध्ये, ज्यामध्ये आपण पुडिंग सेट करणार आहोत. तर ते गरम होतं आहे तोपर्यंत आपण हे कस्टर्डचं दूध जे आहे ते ह्या उकळत्या दुधात टाकूया व टाकण्यापूर्वी ते एकदा ढवळून घेतलेलं आहे. व तुम्ही पाहू शकता थोडं थोडं करत मी ह्यामध्ये हे दूध टाकते व सतत ह्याला आपल्याला ढवळत राहायचं आहे. कस्टर्डला थोडीही हीट लागली की त्याच्या लगेच गुठळ्या तयार होतात. तर त्या गुठळ्या तयार होऊ नये म्हणून ते टाकतेवेळी सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे. व तुम्ही पाहू शकता अगदी 2 मिनिटातच हे दूध घट्ट झालेलं आहे. तर आता ह्यावेळी आपण जे ब्रेडची पावडर बनवून घेतली होती ती पावडर आपल्याला या दुधात घालायची आहे. तर अगदी फाईन अशी ही ब्रेडची मी पावडर तयार करून घेतलेली आहे. ही सुद्धा एकाच वेळी सगळी पावडर ह्यात लगेच घालायची नाही आहे. तर थोडी थोडी करत आपण ह्यामध्ये पावडर घालणार आहोत व ते मिक्स करणार आहोत, जेणेकरून आपल्या पुडिंगला छान असं स्मूथ टेक्स्चर येईल. तर हे पहा अगदी थोडी थोडी करत ही ब्रेडची पावडर मी ह्यामध्ये घालून घेते व प्रत्येक वेळी घातल्यानंतर मी ह्याला अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेते. तर व्यवस्थित असं मिक्स केल्यानंतर आपण लगेचच ह्याला आपण जे कॅरमल सेट केलेलं भांडं आहे त्यामध्ये ओतून स्टीम करण्यासाठी ठेवणार आहोत. तर अशा पद्धतीने ही सगळी ब्रेडची पावडर मी यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे व तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित असं आपलं हे बॅटर इथे तयार झालेलं आहे. 1 मिनटं अजून मी ह्याला गॅसवरती सतत अशाच पद्धतीने ढवळून शिजवून घेते. त्यानंतर आपण लगेचच गॅस बंद करून हे बॅटर स्टीमसाठी ठेवणार आहोत. तर अशा पद्धतीने आपलं हे जे पुडिंगचं बॅटर होतं ते इथे तयार झालेलं आहे. आता मी हे गॅसवरून बाजूला करते व तुम्ही पाहू शकता इथे स्टीमरमध्ये आपलं पाणीसुद्धा अगदी व्यवस्थित उकळलेलं आहे. आता या स्टीमरमध्ये आपल्याला हे पुडिंग सेट होण्यासाठी ठेवायचं आहे. तर आता इथे पाणी उकळलेलं आहे व इथे हे जे कॅरमल आपण सेट व्हायला ठेवलं होतं ते कॅरमलसुद्धा सेट झालेलं आहे. हे कॅरमल सेट केलेल्या बोलमध्ये आपण हे जे पुडिंगचं बॅटर बनवून घेतलं होतं ते सगळं बॅटर आपण ह्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित असं ह्याला फ्लॅट करून मी नंतर 2-3 वेळा ह्याला टॅप करून घेणार आहे, जेणेकरून जर ह्यामध्ये काही एक्स्ट्रा एअर बबल्स असतील तर ते निघतील व आपलं पुडिंग जे आहे त्याला अगदी स्मूथ असं टेक्स्चर येईल. तर हे पहा अशा पद्धतीने मी हे टॅप करून घेतलं आहे. आता ह्याला आपल्याला कवर करायचं आहे, तर इथे मी ॲल्युमिनियम फॉईलचा वापर करते. ह्यावरती तुम्ही झाकण ठेवलं तरीही चालेल. व आता हे भांडं आपल्याला स्टीमरमध्ये ठेवायचं आहे. त्यानंतर 25 मिनटं झाकण लावून मीडियम हाय फ्लेमवरती आपण ह्याला शिजवून घेणार आहोत. स्टीमरमध्ये पुरेसं पाणी आपल्याला घालायचं आहे, जेणेकरून 25 मिनटं हे व्यवस्थित स्टीम होईल. अशावेळी जर मध्येच तुम्हाला वाटलं की पाणी संपलं आहे तर तुम्ही स्टीमरमध्ये पाणी ॲड करू शकता. आता 25 मिनटं आपण ह्याला स्टीम होण्यासाठी ठेवूया व 25 मिनटं झालेली आहेत. मी हे काढून घेते. तुम्ही पाहू शकता अगदी छान अशी वाफ तयार झालेली आहे. आपलं पुडिंग इथे रेडी आहे. मात्र काढल्यानंतर आपल्याला लगेचच हे कट करायचं नाही आहे, तर आधी आपल्याला ह्याला सेट करावं लागेल. तर हे सेट करण्यासाठी काढल्यानंतर आपण ह्याला रूम टेम्परेचरवर थंड करून ठेवणार आहोत व त्यानंतर 3 तास फ्रीजमध्ये ठेवून ह्याला सेट करणार आहोत. तर हे पहा अशा पद्धतीने 3 तासानंतर मी हे पुडिंग फ्रीजमधून बाहेर काढलेलं आहे व आपलं पुडिंग जे आहे ते अगदी व्यवस्थित असं सेट झालेलं आहे. तर आता आपल्याला हे पुडिंग जे आहे ते डिमोल्ड करण्यापूर्वी ह्याच्या ज्या कडा आहेत त्या चाकूने मी अशा पद्धतीने लूज करून घेते व त्यानंतर ह्या भांड्यावरती ही जी प्लेट आहे ती मी ठेवून लगेचच हे भांडं फ्लिप करून घेणार आहे. तर हे पहा अगदी 2 वेळा मी ह्यावरती टॅप करते व तुम्ही पाहू शकता अगदी सहज असं आपलं हे जे कॅरमल पुडिंग आहे ते या भांड्यातून डिमोल्ड झालेलं आहे. छान असा कॅरमलचा गोल्डन ब्राऊन रंग या पुडिंगला आलेला आहे. अगदी स्मूथ टेक्स्चरचं असं आपलं हे कॅरमल ब्रेड पुडिंग इथे तयार झालेलं आहे. अगदी बॅलन्स स्वीट आहे, सॉफ्ट आहे. त्याचप्रमाणे हे गार्निश करण्यासाठी मी इथे पुदिन्याची पानं वापरली आहेत. इथे तुम्ही जर तुमच्याकडे रोज पेटल्स असतील किंवा ड्रायफ्रूट्स तुम्हाला यूज करायचे असतील तर तुम्ही ते वापरू शकता. मी हे कटसुद्धा तुम्हाला करून दाखवते. तुम्ही पाहू शकता अगदी स्मूथ असं टेक्स्चर ह्याचं आलेलं आहे. तर अगदी सहज सोपं व्हॅनिला फ्लेवरचं हे कॅरमल ब्रेड पुडिंग आपलं इथे तयार झालेलं आहे. लहान मुलांना तर हे आवडतंच, मात्र आपल्या घरी जर पाहुणे येणार असतील तर अशा वेळीसुद्धा तुम्ही हे ब्रेड पुडिंग बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता. हे पहा अगदी सहज आणि तोंडात विरघळणारं असं हे ब्रेड पुडिंग आपलं इथे तयार झालेलं आहे. तर तुम्हीसुद्धा हे कॅरमल ब्रेड पुडिंग नक्की ट्राय करून पहा. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी नेहमीच घेऊन येणार आहे. व जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा लवकरच आपण भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.